विठ्ठल विठ्ठल माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो निधी नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा। प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज नाथ महाराजांचा चारचरणाचा सर्वांच्या परिचयाचा फार सुंदर अर्थाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। आज मागणीचा दिवस आहे, मग जीवानं देवाला काय मागावं ते मागणं शिकवणारा अभंग आज सप्ताहाच्या उपांत्य सेवेसाठी निवडलेला आहे। उद्या काल्याची सेवा आहे। महाराष्ट्रातील सगळी नामांकित कीर्तनकार मंडळी आपण एका पत्रिकेमध्ये एकत्र आणली आणि खूप वर्षाची आपली ही सप्ताहाची परंपरा 17 वर्षापासून चालत आलेली पवित्र अशा गोदावरी नदीच्या गंगा गोदावरी मैयेच्या पवित्र तटावरती भगवान रत्नेश्वराचं हे पवित्र स्थान रामपुरी भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनित झालेली ही भूमी आहे। या जागेवरती येऊन जिथे गंगा मैया जिथे आपली गोमाता स्तनामधून दुधाच्या धारा अर्पण करत होती, गावकऱ्यांनी येऊन पाहिलं की एक गाय इथे दूध का बरं सोडते, तर पाहिल्यानंतर कळालं तिथून स्वयंभू शिवलिंग प्रगट झालं आणि याच पवित्र स्थळी मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकारानं या शिवलिंगावरती रत्नांचा अभिषेक केला म्हणून रत्नेश्वर हे नाव प्राप्त झालं। आणि रामरायाची इथे रामराया आल्या कारणानं रामपुरी कदाचित असं नाव काही असेल। तर या गावामध्ये आम्हाला कीर्तनाचा योग प्राप्त झाला। कोरोनाच्या अगोदर एकदा सेवेची संधी मिळाली होती, पण कोरोनामुळे येताच आलं नाही, कार्यक्रमच रद्द झाला आपला। या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान आदरणीय हरिभक्तपरायण श्रद्धेय गुरुवर्य 1008 महामंडलेश्वर मनीषानंद पुरुजी महाराजांचे आशीर्वाद आहेत भाऊंचे। आपल्याकडे रामकथा आहे। रामकथा प्रवक्ते रामानाचार्य हरिदास महाराज पौळ कांसूरकर आदी करून त्यांचे सहकारी आणि सर्व हरिभक्तपरायण मंडळी, सर्व महात्मा मंडळी, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सुनील महाराजांनी मला फोनवरती संपर्क केला आणि सुनील बाबा तुम्ही सगळ्यांच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली। आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्याने स्वीकारलेलं आहे श्रीमान बालासाहेब ममताराम अगस्त, श्रीमान बाबासाहेब तात्याराव क्षीरसागर, श्रीमान अच्युतराव गुणाजी शेवाळे, श्रीमान बालासाहेब राजाराम गिराम। तर या सगळ्या इथे स्वयंभू शिवलिंग आहे। रामपूर मंडळीकर तुम्हाला किती सांगू मी, तुम्ही एवढे भाग्यवान आहात ना, एवढे भाग्यवान। आणि हे स्वयंभू शिवलिंग प्राप्त होणं किंवा त्या परिसरामध्ये आपण जन्माला येणं किंवा तिथला सहवास आपल्याला लाभणं ही खूप मोठी गोष्ट आहे। हे तुमचं कित्येक जन्माचं पुण्य आहे की या पवित्र भूमीमध्ये जे जन्माला आले ते तर भाग्यवान आहेतच आहे, पण ज्या सुनाहून आल्या या गावामध्ये त्या खूप भाग्यवान आहेत। खरंच भाग्यवान आहात तुम्ही। स्वयंभू शिवलिंग सहजासहजी आपल्याला पाहायला मिळत नाही। त्रोटक मला वाटतं एक 12 कोसावरती कुठेतरी असेल किंवा त्याहीपेक्षा जास्त अंतरावरती स्वयंभू शिवलिंग आपल्याला पाहायला मिळेल, सहजासहजी मिळत नाही। शिवलिंगाचे 4 प्रकार आहेत। एक स्वयंभू शिवलिंग, दुसरं प्रतिष्ठित शिवलिंग, तिसरं बिंदू शिवलिंग, चौथा आहे चर शिवलिंग। स्वयंभू शिवलिंग म्हणजे भूगर्भातून स्वतः प्रगट झालेलं। तुम्ही म्हणाल भूगर्भातून असं कसं प्रगट होईल? आपले ऋषीमुनी कित्येक युगामध्ये त्यांनी साधना केलेली,
काळाच्या ओघामध्ये त्यांनी ज्या शिवलिंगाची साधना केली, आता पृथ्वीवरती उल्कापात, भूकंप या सगळ्या गोष्टी होतच असतात. मग खालची माती वर येणं, वरचं खाली जाणं, मग ते ऋषीमुनींनीच तपसाधना केलेलं ते जे ठिकाण, तिथे भगवान शंकराची केलेली त्यांनी उपासना, ती आराधना, ते झालेलं जागृत स्थान कालांतरानं हळूहळू हळूहळू वर येणं, अगदी नाही घडविला नाही बैसविला, ही जी पांडुरंग परमात्माच्या बाबतीतली जी गोष्ट आहे, तसं शिवलिंग, स्वयंभू शिवलिंग, आणि स्वयंभू शिवलिंगाच्या पूजनानं माणसाला ज्ञानाची प्राप्ती होते, ज्ञान प्राप्त होतं. हे शिवमहापुराण कथेमध्ये याचा सगळा उल्लेख आहे. आज तुम्हाला काय सांगू मी रामपूरकर मंडळी, सुनील महाराज, मला एवढा आनंद झाला शिवलिंग पाहुणाच, एवढा आनंद झाला ना की अक्षरशः वेरूळच्या भागात माझी शिवकथा चालू आहे सध्या, आणि शिवकथा करून इकडे आले मी, आणि इथे मला या स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन होतं, म्हणजे मी किती आनंदित असेल विचार कर, मला खूप समाधान वाटतं. आणि स्वयंभू शिवलिंग, प्रतिष्ठित शिवलिंग म्हणजे शिवलिंगाची आकृती आणावी दगडी, देव ब्राह्मणांच्या मंत्र उच्चाराद्वारे त्याच्यामध्ये प्राण ओतावेत, गावकऱ्यांच्या धनदानानं, खर्चानं, सगळ्यांच्या सहकार्यानं मंदिर उभारावं आणि त्याच्यात देवाच्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी, त्याला प्रतिष्ठित शिवलिंग म्हणतात. आता बिंदू शिवलिंग म्हणजे सोन्याचा, चांदीचा, पंचधातूचा पत्रा असतो, त्याच्यावर जो ठसा उमटवला जातो, किंवा भिंतीवर फ्रेममध्ये शिवलिंगाचं चित्र राहतं, तर त्याला बिंदू शिवलिंग म्हणतात. बिंदू शिवलिंगाच्या पूजनानं रोगराई निघून जाते. प्रतिष्ठित शिवलिंगाच्या पूजनानं यश, बुद्धी, धन या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. आणि जे चरशिवलिंग आहे, चरशिवलिंग म्हणजे जे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलवता येतं, जसं आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असतं, तर ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता येणारं छोटंसं शिवलिंग, त्याला चरशिवलिंग म्हणतात. तर त्या शिवलिंगाच्या पूजनानं माणसाला समाधान आणि आत्मविश्वास या गोष्टी माणसाच्या वाढतात, किंवा निर्भयता निर्माण होते की देव माझ्यासोबत आहे, ही भावना आपली जागी राहते. तर असे हे शिवलिंगाचे 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपल्या गावात दुर्लभ, हे सहजासहजी मिळत नाही, दुर्लभ असं शिवलिंग आपल्या या रत्न झालेलं आहे. आपल्याला या रत्नेश्वराची फार कृपा आहे तुमच्यावरती की तो इथे तुमच्या सगळ्यांच्या कल्याणासाठी बसलेला आहे. भूदेवांनी तर मला सांगितलं की दीदी, आमच्या गावात भयंकर असा कोरोना चालू असताना सुद्धा एकही पेशंट आढळला नाही. हे कुणी रक्षण केलं तुमचं माहिती आहे तुम्हाला? यात नाही. माझं उष्ट तुला कसं खाऊ घालू. भगवान जबडा उघडताय, पण माधवदासजी जबडा उघडू देत नाहीत. घट्ट दात खळी बसवली, तो घास तसाच तोंडामध्ये, आतही ढकलला नाही, बाहेरही फेकलं नाही. माधवदासांचं तोंड देव उघडतायत, भगवान उघडतायत तर उघडू देत नाही. देवानं जबरदस्ती तोंड उघडलं, आतला घास काढला आणि स्वतःच्या तोंडात टाकला. विश्वाच्या मालकानं, विश्वाच्या मालकानं तो प्रसाद खाल्ला. आता माधवदास जास्तच रडायला लागले. देवा, माझं उष्ट खाल्लंस तू, माझ्या भगवंताचं उत्तर ऐका. भगवान म्हणत होते, माधवदासजी, आत्तापर्यंत कित्येक लोकांच्या पात्रावरचं उष्ट तुम्ही मला खाऊ घातलंय, आज तुमचं खाल्लं म्हणून काय फरक पडला, कुठे काय बिघडलं, आज तुमचं खाल्लं म्हणून. भक्ती अशीच करा जीवनामध्ये. आपण देवाचं उचिष्ट खातो, नवल नाही, त्यांना आपलं उष्ट खावा. देवानं एकाच जागेवर उष्ट खाल्लं का भक्ताचं? नाही. हजारो वर्षापासून जी वनात वाट पाहत होती, रोज म्हणत होती, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे. टाळी. मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे. सर्वांनी म्हणा, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे. आता टाळी वाजवा. झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. टाळी टाळी. राम आएंगे, आएंगे, राम
वाट। शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में। जय श्री राम, जय 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 श्री राम, जय श्री राम। वाट पाहते आणि तिनं देवाला उष्टी बोरं खाऊ घातली। लक्ष्मणजी म्हणतात देवा प्रत्येक बोर टोचलेलं आहे काय, पक्ष्यांनी खाल्ली का? शबरी आईनं सांगितलं क्षते खगांची नव्हे तर देवा, मीच चाखला स्वये गोडवा, मी माझ्या शुद्ध दाताने चाखून पाहिले। किती भाव आहे। भगवान रडायला लागले, लक्ष्मणा या वनवासाच्या काळामध्ये खूप दिवसानं मला माझी माई कौशल्या भेटली रे। शबरी आईला भगवंतानं कौशल्या माईची उपमा दिली का? माई जेव्हा आपल्या लेकराला खाऊ घालत असते ना तर पहिला घास ती स्वतः खात असते, बरोबर आहे का? झोपल्या का गाय रामपुरी, पहिला घास तुम्ही खाता की नाही? तिखट झालं का, खारट झालं का, आंबट झालं का, तुरट झालं का, जास्त गरम आहे का, अगोदर तुम्ही खाता की नाही? नंतर लेकराला खाऊ घालता। तसं अगोदर बोरं देवाला खाऊ घालण्या अगोदर शबरी आईनं खाल्ली आणि मग देवाला खाऊ घातली। हा मातृभाव आहे। आणि मग म्हणते देवा आज मी भाग्याची ठरले, धन्य मी शबरी श्री रामा, धन्य मी शबरी श्री रामा, मी भाग्याची ठरले देवा। भक्ती अशीच करा जीवनामध्ये, आपण देवाचं उचिष्ट खातो नवल नाही त्यांना आपलं उष्ट खाल्लं पाहिजे। रामपुरीकर अशी भक्ती करा जीवनामध्ये, आपण देवासाठी रडतो नवल नाही त्यांना आपल्यासाठी रडलं पाहिजे, आपण देवाला मागतो नवल नाही त्यांना आपल्याला मागितलं पाहिजे। अशी भक्ती करा, आपण देवाचं भजन करतो अजिबात नवल नाही त्यांना आपलं भजन केलं पाहिजे। हे कसं शक्य आहे म्हणाल कुणी मला? देव कुठं भक्ताचं भजन करतो का? का करत नाही? वृंदावनामध्ये जा, कृष्ण कृष्ण म्हणत नाही तिथे। अशी एक महिला भक्त आहे देवाची, तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं। देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली। बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन कान्हा की पटरानी हो गई, कान्हा की पटरानी हो गई। देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली। 2 अक्षरी तिचं नाव आहे, बरसाणा तिचं गाव आहे। तिच्या नावाला वेलांटी आणि ओकार नाही, तिच्या नावाला 2 काने आहेत। नाव तुम्हाला विचारणार आहे मी तिचं। पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना, त्या 2 कान्यामध्ये कान्हा लपलेला आहे। तिचं नाव राधा आहे। ती राधा भगवंताचं भजन करते नवल नाही, भगवानच तिचं भजन करतात। ही भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा आहे। संत महात्म्यांचे चरित्र आपल्याला ऊर्जा देणारे असतात। भक्तीच्या पथावरती चालण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देतात। ते कुठे कमी आहात तुम्ही हेही दाखवतात आणि तुम्ही किती छान आहात हे सुद्धा आपल्याला दाखवतात। नाथ महाराज महान संत आहेत, कारण या सगळ्या गोष्टी नाथांच्या चरित्रामध्ये आहेत। नाथ महाराज खूप महान साधू आहेत। काळ ताब्यात ठेवलं त्यांनी, काळ जगा काळ खाया आम्ही माथा दिला। ऐका रामपुरी, नाथांनी देह ठेवला आणि चौघाच्या खांद्यावर निघाले। 4च असतात ना? मला वाटलं जागे आहेत का नाही। चौघाच्या खांद्यावर नाथ महाराज निघाले। एक बाई आपल्या मुलीचं लग्न झालेलं, तिला सासरी वाटी लावते। पहिल्यांदाच ही प्रेतयात्रा निघालेली, ग्रामीण भागातला विषय आहे। ती बाई म्हणते, प्रेतयात्रा पाहून तिला थोडीशी चिडचिड झाली। ती बाई म्हणते, या ब्राह्मणाला आजच मरायला आलं होतं का? माझ्या मुलीला मी सासरी वाटी लावते, काही प्रेतयात्रा निघाली। म्हणजे कुणाला कुणाच्या मरणाची सुद्धा अडचण होते। म्हणजे माणसं एवढी विचित्र आहेत, कशाची कुणाला अडचण होईल काही सांगता येत नाही। नाथांना कळालं की आपल्या मरणाची अडचण या बाईला झाली। नाथ महाराज उठून बसले। कुठं?
चौघाच्या खांद्यावर. खालचे नीट राहिले असतील काय? जे प्रेत आपण घेऊन निघालो ते वर उठून बसलंय, खालची माणसं नीट राहतील काय? थंडी ताप नाही करणार त्यांना. खालचे लट 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 कापायला लागले, थर 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 झाले. महाराज म्हणतात, बाई तुझ्या मुलीला वाटी लाव, मी नंतर मरतो. हे मी जेवढं सहज बोलते तेवढं सोपं नाहीये, लक्षात घ्या. एकदा गेलं तर कायमचं जावं माणसानं. मध्येच खांद्यावर उठून बसू नये, खालचे खांदेकरी नीट राहत नाहीत. आणि यदा कदाचित ते प्रेत जर घरी आलं, घरच्या लोकांना म्हटलं मी आलोय, रडू नका. घरच्या लोकांची अवस्था काय होईल? घाबरतील ना सगळे, थंडीत आपण परेशान होतील. म्हणून नाथ महाराज म्हणतात, बाई मी नंतर मरतो. पुन्हा नाथांनी काही दिवसांनी देह ठेवला, चौघाच्या खांद्यावर निघाले. भावकीला थोडासा गर्व झाला, म्हणजे आपल्याशिवाय आहे का पर्याय? नाथ महाराज म्हटले, थांबा बरं, मला तुमच्या खांद्यावरच जायचं नाही. उतरले नाथ महाराज. गोदावरीमध्ये जाऊन जलसमाधी घेतली. जिथे समाधी घेतली तिथून तुळशीची मंजुळा, फुलं, कमळ, पुष्प हे सगळं बाहेर आलं आणि त्याचीच समाधी पैठण क्षेत्राला आहे. आजही त्यातून नाथषष्टीच्या महापर्व काळावर पाणी पाझरतं. हे नाथांचं वैभव आहे. नाथ महाराज महान साधू आहेत. काळ ताब्यात ठेवला नवल नाही, काळाचा बाप त्यांनी राबवलाय. महान संत नाथ महाराज भगवान परमात्माशी संवाद करताना फार मोलाची गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतात. देवा माझे माना लागो तुझे चरण, देवा माझे माना लागो तुझे चरण, देवा माझे माना देवा माझे माना राधिका आणि पाथरेकर बाबा दोघांसाठी आम्ही टाळी वाजवतो. फार सुंदर. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनी दे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज देवाशी संवाद करताना म्हणतात, देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. बरं, मन चरणावर लावणं, मनालाच का बरं लावायचं चरणावरती? तर या मना एवढं दुसरं काहीच चंचल नाही. मन फार चंचल आहे. मन
चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. वाऱ्याचा वेग कमी आहे, त्याही पेक्षा मनाचा वेग जास्त आहे. माझ्या ताईंनो, तुम्ही कीर्तनाला आलात खऱ्या, घाईनं तुम्ही घराला कुलूप लावलंही, पण इथं बसल्यावर तुमच्या लक्षात आलं झटका द्यायचा राहिला म्हणून. ते बसलाय तुम्ही इथे, पण झटका राहिल्यामुळे मन तिथं झटके देत बसलं असेल. हे मन आहे, कुणाची बकरी दारात असेल तर कुणाचं मन बकरीलाही राखण बसलं असेल. तुम्ही कीर्तनाला निघाल्यावर पप्पाच्या बापाचा फोन आला असेल, मी आलोय, कुठं निघाली तू? तुम्ही म्हणतला असतात की मी चालले कीर्तनाला, पण बसला इथे, पण पप्प्याचा बाप दारात बसला असेल का, नशा करून आला असेल का बकरी घेऊन जातो पाथरीला? हे मन आहे. मन फार कठीण आहे, मन चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. वाऱ्याही पेक्षा वेगानं पळणारं धावणारं माणसाचं मन आहे, फार चंचल आहे ते. मनो मधु करो मेघो मानिनो मदनो मरुत मा मधो मरकटो मस्यो मकारा दश चंचला. सुभाषित, एका सुभाषात तर एवढं सुंदर वर्णन केलंय, मन किती चंचल आहे. मर्कटस्य सुरापाणो तत्र वृश्चिक दर्शनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्व भविष्यती. याचं थोडंसं आपण मराठीमध्ये जर भाषांतर करण्याचा प्रयत्न केला तर याचा अर्थ असा निघतो, मर्कटस्य सुरापाणो. मर्कट म्हणजे माकड, सुरा म्हणजे दारू. जर माकड दारू प्यालं तर किती उड्या मारलो? इकडं नाही, इकडे विचारते. माकड जर दारू प्यालं, रामपुरीकर, किती उड्या मारल माकड? माणसावरून अंदाज काढायचा. माणसं काही कमी उड्या मारतात का? कधी कधी मी खरं तर विशेष दारुड्यावरती कधी बोलत नाही, दारुड्या लोकांवरती, पण विषय निघाला ना तर बीड जिल्ह्याचं वैभव स्वर्गीय बाबासाहेब महाराज इंगळे यांची आठवण येते बरं का. एवढं बोलायचे ना इंगळे बाबा दारुड्या लोकांवर, सहज बोलायचे, आणि असं बोलायचे प्रमाणाशिवाय पुराव्याशिवाय तर बोलतच नव्हते. बरेच पेताडं माळकरी झाले त्यांचे बोलणे खाऊन. काहींनी पिणंच सोडून दिलं आणि माळकरी झाले, हरिभक्त परायण म्हणले. प्रभाव होता त्यांच्या वाणीचा. तसं इंगळे बाबांनी सांगितलेलं एक उदाहरण आहे. पिणाऱ्या माणसाचं काहीच खरं नाही, त्याला कुत्रं सुद्धा भुकत नाही लवकर. पिणाऱ्या माणसाला एक गल्लीतलं कुत्रं होतं आणि एक घरातलं कुत्रं होतं. ते घरातलं कुत्रं खिडकीतून पाहायचं हे काय काय करामत करतं म्हणून. ते गल्लीतलं कुत्रं कुणालाही भुकायचं. वारकरी दिसला भूभू, अधिकारी दिसला भूभू, लहान लेकरू दिसलं भूभू, बाई माणूस दिसलं भूभू, कुणालाही भुकायचं. एक दिवस पेताड त्याची शेपटी तुडवून गेलं तरी ते भुकलंच नाही. त्या घरातल्या कुत्र्यानं विचारलं, का रे, तुला बाई माणूस कळना, तुला लहान लेकरू कळना, वारकरी कळना, अधिकारी कळना, आता हे दिसल त्याला भुकत होता तू, हे पेताड शेपटी तुडवून गेलं तरी तू त्याला भुकलंच नाहीस, काय कारण आहे? त्या गल्लीतल्या कुत्र्यानं सांगितलं, हे बघ तुला सांगतो, तू काही कुणाला सांगू नको. मी त्याला का भुकलो नाही? ते घरातलं कुत्रं म्हटलं, गळ्या शपथ, मालका शपथ, मी मालकाला सुद्धा सांगणार नाही, तुम्हाला सांग की का भुकला नाही. त्या गल्लीतल्या कुत्र्यानं सांगितलं, हे पहा, हे आहे पेतड, याला जर मी भुकलो असतं ना तर हे रात्रभर मला भुकत बसलं असतं. म्हणून मी त्याला भुकलो नाही. विठाला प्रबलाने घेऊन द्या थोडं माझ्या माईकला. पिणाऱ्या माणसाची कठीण परिस्थिती आहे. इंगळे महाराजांनी सांगितलेलं उदाहरण आहे. एक बहादर पिऊन घरात आला, बायकोशिवाय तर दुसरं कोणी त्याचं ऐकतच नाही. तो म्हटलं, आहे पण पप्याची माय, मी जर गावचा सरपंच झालो असतो तर गाव बदलला असता, आमदार झालो असतो तर तालुका बदलला असता, मुख्यमंत्री झालो असतो तर राज्य बदललं असतं, आणि देशाचा पंतप्रधान झालो असतो तर देश बदलला असता. ती म्हटली, मालक, मला तुमच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जर पंतप्रधान झाले असते तर देश बदलला असता, मुख्यमंत्री झाले असते तर राज्य बदललं असतं, आमदार झाले असते तर तालुका बदलला असता, आणि गावचे सरपंच झाले असते ना नक्कीच गाव बदलला असता. पण मालक, एकच गोष्ट माझी ऐका, तुम्हाला नशा एवढी चढली, एवढी नशा चढली, नशेमध्ये तुम्ही धोतर समजून माझी साडी घातली. ती अगोदर बदला, मग बाकीचं बदलायला जाऊ आपण. पिणाऱ्या माणसाची फार दुरावस्था आहे. जर माणसाची ही कथा आहे तर माकडाची काय अवस्था असेल? मरकटाचं सुरापा. माकड जर दारू प्याला तर खूप उड्या मारल,
पुन्हा त्याला विंचवानं दंश केला, मग किती उड्या मारला. पुन्हा त्याच्या अंगात भूत शिरलं, मग तर विचारूच नका. असं जे चंचल माकड आहे त्याही पेक्षा माणसाचं मन चंचल आहे. म्हणून या चंचल मनाला जोपर्यंत आपण स्थिर करत नाहीत तोपर्यंत परमार्थात आपली उन्नती होऊ शकत नाही. अध्यात्मामध्ये उन्नत पदावरती जायचं असेल तर मनाला लगाम घालणं, त्याला स्थिर करणं फार गरजेचं आहे. कुठे स्थिर करा म्हण? चंचल हे मन रामा पायी लावा, चंचल हे मन रामा पायी लावा.
सगळ्या गुरुजनांसाठी एकदा जोरात टाळी वाजवूयात आपण सगळेजण. फार सुंदर सगळी तयारीची मंडळी आहे. सगळ्यांना माझं वंदन आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. हे मन जोपर्यंत आपण ईश्वराच्या चरणावर लावत नाही तोपर्यंत आपली अध्यात्मात उन्नती होऊ शकत नाही. पण इथे एक प्रश्न उभा राहतो आपल्या मनात की मन देवाच्या चरणावरच का लावायचं? चरणावरतीच का? मन आणि चरण याचं समीकरण काय आहे नेमकं? काय गणित आहे? तर चरणाचा थोडासा अभ्यास करू आपण देवाच्या. देवाची चरण कशी आहेत रामपुरी? कशी आहेत देवाची चरण? विटेवरी ज्याची समान आहेत त्याचे चरण. समचरण आणि समदृष्टी. समचरण दृष्टी विटेवरी साजरी. देवाचा पाऊल समान आहे, नजर सरळ आहे. त्याची समान पाऊलं आणि सरळ नजर जगाला शिकवते. पाय सरळ ठेवा, पाऊलं समान राहू द्या आणि नजर सरळ ठेवा. याचा अर्थ नजर वाकडी पडू देऊ नका आणि पायसुद्धा वाकडा पडू देऊ नका. पाय वाकडा पडला, नजर वाकडी पडली की माणूस असूनही इतर उपमा दिल्या जातात. पण ज्याचा पाय वाकडा पडत नाही, नजर वाकडी पडत नाही, ज्याचं पाऊल समान, ज्याची नजर सरळ, त्याला माणसातला देव म्हणतात. कारण हे देवाचं लक्षण आहे. समान पाऊलं, नजर सरळ हे देवाचं लक्षण आहे. मग ज्या माणसाचा पाऊल नजर देवासारखी सरळ पडेल त्याला देव माणूस म्हणतील. मग ते समान पावलांची समान नजराचा जो गुण आहे तो आपल्या अंतःकरणात उतरावा याच्यासाठी मन त्या चरणावर लावा. चरणावरतीच का? तर या मनाला या चरणाचा सद्गुण लागला तर आपल्यालाही माणसातला देव म्हणतील. देव होता येतं या गुणांच्या आधारे. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दे. माझ्या मनाला संसाराचं व्यसन नको. का नको संसाराचं व्यसन? तर हा संसार कठीण आहे. किती कठीण आहे? या दुःख बांधवडी आहे हा संसार. या संसार नगरी बाजार पर रागबाई. 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 यात सुख नाही हो, यात सुख नाही. यात सुख नाही, यात सुख नाही. यात सुख नाही हो, यात सुख नाही. यात सुख नाही, यात सुख नाही. संसार नगरी बाजार पर रागबाई. या संसार नगरी बाजार पर रागबाई. या संसार नगरी बाजार पर रागबाई. या संसार नगरी बाजार दुःख बांधवडी आया संसार. सुखाचा विचार नाही कोणे. चांदणी जपना सुखाचा विचार नाही कोणे. दुःख बांधवडी आया दुःख बांधवडी आया. फार सुंदर राधिका, खूप छान. लहान लेकरं आहेत, 7वीच्या वर्गात आहे ते, पण खूप छान गातं लेकरू. समाधान वाटतं मला. आपल्याकडे अभ्यास करते ते.
दुःख बांधवडी आहे हा संसार. या संसारामध्ये तिला एवढं सुद्धा सुख नाही, फक्त माणसाला आशा आहे सुखाची. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, जन एकमुखी यज्ञ नाही केला, एकमुखी यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेठीला जीव माला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेठीला जीव सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. माणसाला फक्त आशा आहे, आज नाही सुख भेटलं उद्या मिळेल, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा. हे गोष्ट आहे का? सुखाच्या प्राप्तीसाठी माणसाचे प्रयत्न, एकटाच माणूस खूप पळतो, पण त्याच्या लक्षात येतं आता आपण काय करू, लग्न करू, दोघं मिळून सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करू. माणसाला अगोदर पाय आहेत 2, लग्न झालं की किती पाय होतात? 4 पायाचं काय असतं ते घरी गेल्यावर अभ्यास करत. मग 4 पाय झाले, पुन्हा पहिले संतान झाले, आता किती पाय झाले? 6 पायाचा असतो भुंगा. तो भुंग्यासारखी अवस्था होते माणसाची. पहिलं लेकरू घरात जन्माला आलं की घरात बायको भन भन करते, बाहेर भुन 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 करत फिरत. सुमन सुगंधुरे भ्रमरा, परिमळ विद्गदुरे भ्रमरा, ऋणु झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. भुंग्यासारखी माणूस भुन 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 करतो. पुन्हा दुसरी संतान होते, आता झाले पाय 8. घरामध्ये भिंतीवर एक कोळी असतो, तो स्वतः भोवतीच जाळं करतो. त्या कोळ्यासारखी, त्याला स्पायडर म्हणतात, कुठे कातीन म्हणतात, कुठे कोळी म्हणतात. तशी आपली अवस्था होते. प्रपंचामध्ये आपण सुख शोधतो पण सुख मिळत नाही. या संसाराच्या मध्ये सुख शोधता शोधता आपल्या रंगाचा बेरंग होतो. वयाच्या 18, 20, 22पर्यंत काही कलरफुल असतो आपण, काय चेहऱ्यावरची कांती असते, काही केसांचा कलर. पण जसं जसं या प्रपंचाचा रंग आपण अंगावर घ्यावा तशी आपली अशी अवस्था होते. कानों में पड़ गया ताला, आँखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. अशी आपली अवस्था होते. संसाराचा रंग माणसाला बेरंग करतो. भक्तीचा रंग अंगावर घ्या, शेवटपर्यंत आपण संपलो तरी तो रंग उतरणार नाही. श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे 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 चुनरिया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. ईश्वराचा रंग आपण अंगावरती घ्यावा. या संसाराचा रंग अंगावर घ्याल तर आपले हाल झाल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ संसार सोडा असं अजिबात नाही, त्यातली आसक्ती बाजूला काढा. इथे नाथ महाराजांना सांगायचं की मला या संसाराचं संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळो वेळा, भजन करावे वेळो वेळा. नामस्मरण
नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा. नाथ महाराज म्हणतात, देवा माझ्याकडनं तुझं नामस्मरण घडवू दे, संतांचा संग दे. या दोन गोष्टी मला पाहिजे. देवाला काय मागितलं पाहिजे आपण लक्षात घ्या. आपण देवाच्या मंदिरात जातो संसारातलं मागतो. बरं एक गोष्ट लक्षात घ्या, संसारात तुम्हाला तेच मिळणार आहे जे तुमच्या नशिबात आहे, तुमच्या प्रारब्धात जे आहे तेच भेटणार तुम्हाला. याच्या पलीकडे जास्त काही मिळणार नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धात आधीन. मग ज्या अगोदर ठरलेल्या गोष्टी त्या मागून काय उपयोग आहे. देवाला म्हणा, देवा तुझी भक्ती घडू दे आमच्या जीवनामध्ये. संतांचा सहवास देवाला मागा, त्याचं नामस्मरण आपल्या जीवनात घडावं हे त्याला मागा. कारण नामाची एवढी मोठी ताकद आहे. नामे स्म तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. नामचिंतनानं प्रारब्धात बदल करण्याची ताकद निर्माण होते. नामाचा महिमा आहे. वृंदावनामध्ये खूप मोठे संत आहेत, तसे खूप संत आहेत. पण एक संत सध्या खूप जगप्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातली, भारतातली, परदेशातली खूप लोकांची गर्दी आहे तिकडे. सगळे सिने स्टार, क्रिकेटपटू त्यांच्या दर्शनाला जातात. सगळी VIP लोक. प्रेमानंद महाराज त्यांचं नाव आहे. त्या महात्म्याला 17 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत. झोपल्या का काय तुम्ही? 17 वर्षापासून दोन्हीही किडण्या नाहीत. पण तो महात्मा अजून जिवंत आहे. सकाळी पहाटे 2 वाजता वृंदावन परिक्रमेला जातात. 5 वाजता प्रवचन सांगतात. 9 वाजता सत्संग, 8 वाजता सत्संग, 10 वाजता 9 वाजता भोजन चालू होतं तिथे. एकच नाम घेतात ते फक्त, राधा 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 राधा, दुसरं काही बोलत नाही. आणि चेहऱ्यावरचं तेज पाहिलं तर जणू काही 2.5 वर्षाचं लेकरूच. एवढे तेजस्वी आहेत. ताकदीनं प्रवचन करतात. कोणीतरी त्यांना बोललं, बाबा दोन्ही किडण्या नाही, एक तर तुम्ही जिवंत आहात. तुम्ही जिवंतच कसे? 2 किडण्या नाहीत तुम्हाला, तुम्ही जिवंत कसे आहात? तुमच्या किडण्या आहेत तरी काय? बाबांनी सांगितलं, माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे. फक्त भगवंताचं नामस्मरण करतात. आज सगळ्या जगाचा ओघ त्यांच्याकडे. यूट्यूबला नाव टाका तुम्ही, प्रेमानंद महाराज. खूप मोठे महात्मे. हे का सांगते मी तुम्हाला? ही नामाची ताकद आहे. माझ्या ताईंना तुम्हाला वाटतं बरं आपला संसार उन्नत व्हावा, लेकरू हुशार व्हावं. LKG UKGला तुम्ही लाख रुपये फीस भरता. लेकरू मेरिटमध्ये आलं पाहिजे, बुद्धिमान झालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? तुमचे मालक खूप राबता, कष्ट करतात, त्या कष्टाला फळ मिळालं पाहिजे. घरात आलेली लक्ष्मी टिकली पाहिजे. साऱ्या गावात घराला किंमत मिळावी असं वाटतं की नाही तुम्हाला? झोपल्या का काय? वाटतं ना तुम्हाला? त्याच्यासाठी एक मंत्र आहे. त्या मंत्राचं नामस्मरण करायचं, जप करायचा. तो मंत्र जर तुम्ही जपला तर या सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण होतील. मंत्र कुणाकुणाला पाहिजे? एकालाही नाही. संसार सुखाचा हवा वाटत नाही तुम्हाला? हा रामपुरी वाटतं ना? मंत्र कुणाकुणाला पाहिजे त्यांना हात उंच करा. एकच हात उंच दिसायला लागले मला. 2 3 4 5 6 7 8 9. एक उडी मारल्याशिवाय दुसऱ्या मारतच नाही. एकानं कुठेतरी उडी मारली पाहिजे अगोदर. बरं हा मंत्र त्यालाच मिळणार ज्याला स्वयंपाक येतोय त्याला. पहिली गोष्ट सांगा मला, स्वयंपाक कोणाकोणाला येतोय? एकीला येत नाही स्वयंपाक. हात
उंच घ्या ना, लाजू नका, घाबरू नका, एक हात उंच घ्या. बाकीच्यांनी मेस लावली का? मी असं गृहीत धरते की तुम्ही सगळ्याजणी स्वयंपाक करता, तुम्हाला स्वयंपाक येतो. एक टाइम करता का 2 टाइम करता? काही खूप खतरनाक असतात, त्या सकाळचा संध्याकाळी खाऊ घालतात. आपल्या रामपुरीतल्या चांगल्या आहेत बरं, मी तुमचं अजिबात काही सांगत नाही, तर काही म्हणतील काय पेटवायला आल्या काय तुम्ही इथं आमचं. तसं काही नाही. काही खूप छान असतात, काही खूप डेंजर असतात. सकाळीच करतात स्वयंपाक, बदड 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 खा संध्याकाळपर्यंत. पण काही खूप सुगरण असतात, सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण खूप छान. तर ज्या स्वयंपाक करताना तुम्ही 2 वेळा स्वयंपाक करता असं मी गृहीत धरते. मग स्वयंपाक करताना एकच करायचं. आपण एक चूक काय करतो ती ऐका. खूप कष्ट करून आपल्या संसाराची प्रगती होत नाही, खूप अभ्यास करून लेकरू मेरिटमध्ये येत नाही, त्याला थोड्याशा जबाबदार आपणच आहोत. तुम्ही म्हणाल कसं काय? स्वयंपाक करतो आपण, पण स्वयंपाक करताना आपण दुसऱ्याची निंदा करतो. सखूची सून आली का राधाची सून गेली का? घरच्या भाकरी खाऊन लोकांची धुणी धुवायची काही गरज आहे का आपल्याला? चुकूनही गोष्ट करू नका. निंदेसारखं पातकच नाही. अतिशय भयंकर पातक हे निंदा आहे. निंदा अतिशय घाणेरडं वाईट पातक आहे. त्याचं पाप धुतल्या जात नाही. म्हणून निंदा करायची नाही. तुम्हाला एक वेळा देवाचं नाव घ्यायला जमलं नाही तर नका घेऊ, पण कुणाची निंदा करण्याचं पातक करू नका बरं का माझ्या ताईंनो. निंदा अजिबात करायची नाही. बरं, आपण निंदा केल्यानं ज्याची निंदा करतो त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही, त्याची उलट प्रगती होते. तुम्ही अजून एखादा प्रॅक्टिकल करा, ठरवून एकाची निंदा करा आणि मग पहा 6 महिन्यात ते पुढं गेलं. कसं काय गेलं? त्याचं पाप तुम्ही घेतलं ना तुमच्या माथ्यावर, ते निघालं पुढं प्रगती करत. अजिबात दुसऱ्याचं पाप आपल्या माथी घेऊ नका. निंदेसारखं पातक नाही. स्वयंपाक करताना तर निंदा करायचीच नाही. काही मावशा म्हणतात ताई याचं त्याचं बोलल्याशिवाय खाल्लेलं पचतच नाही. असते ना काही ना सवय. तशा माझ्या ताईंना सांगते मी, तुम्ही स्वयंपाकाच्या वेळात निंदा करू नका. वाटल्यास तुम्हाला जर ते निंदा केल्याशिवाय खाल्लेलं जर पचत नसेल तर निंदेसाठी सेपरेट तास काढा, निंदेचा तास. तेवढ्याच वेळात निंदा करा. अदर वेळेमध्ये तुम्ही निंदा करू नका. स्वयंपाकाच्या वेळेत एकच करायचं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंत्राचा जाप करायचा. उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण, हरी एक. रामकृष्ण हरी या मंत्राच्या जापानं आपल्या जीवनातलं दुःख, दारिद्र्य जाईल भव श्रम सुख होईल दुःख, जाईल भव श्रम सुख होईल दुःख, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. रामाचे नाम काही मन राम राम, रामाचे नाम काही मन राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. रामाचे काही मन काही मन जाईल भव श्रम खूप गोड गायलं महाराज तुम्ही. फार जबरदस्त, फार टाळी वाजवा एकदा जोरात सांगितलं. खूप छान. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. भगवंताच्या नामाची खूप मोठी ताकद आहे. स्वयंपाकाच्या वेळेत रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी म्हणून जर स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक पवित्र होतो, प्रसाद होतो. पहा, निंदा करून स्वयंपाक केला की तो अपवित्र होतो. अपवित्र स्वयंपाक जर आपण खाल्ला तर आपली बुद्धी भ्रष्ट होते. माणसाच्या आहारावरतीच माणसाचे विचार अवलंबून असतात. सगळे शास्त्र, पुराण, वेद काही तुम्ही चाळा, एखाद्या महात्म्याच्या जवळ जा, माणसाची बुद्धी कशावर चालते तर आहारावर. जसं खाऊ तसं गाऊ, जैसा खावे अन्न वैसा होवे मन. अन्नावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात.
म्हणून अन्न पवित्र गेलं पाहिजे आपल्या पोटामध्ये. भगवंताचं स्मरण करून केलेला पक्वान्न तो प्रसाद होतो. जो कोणी प्रसाद खाईल, पवित्र अन्न खाईल, त्याची बुद्धी पवित्र राहील, चांगले विचार निर्माण होतील, चांगला अभ्यास केलेला डोक्यात राहील, आपल्या संपत्तीला वाईट मार्ग लागणार नाही. का? सद्बुद्धी असणारी माणसं कधीच वाम मार्गाला जात नाहीत. हा चांगला अन्न खाण्याचा परिणाम आहे. म्हणून आपल्या घराची प्रगती व्हावी ही जबाबदारी तुमच्यावरती आहे. जुनी लोक खूप हुशार होती, जुन्या महिला, जुने सगळे. पहाटपासूनच देवाचं भजन चालायचं त्यांचं, जुन्या लोकांचं. जात्यावर दळायला लागल्यापासून देव आळवायचा, भाकरी करताना देवाचं भजन गायचं. लोक कष्ट करत होती पण सुखानं जगत होती पूर्वीची लोक. आता पैसा खूप आहे पण समाधानच नाही. का? सगळी लिंक चुकली आपली. पूर्वीच्या महिला पहिली भाकरी कोणाची करायच्या? गाईची असायची पहिली भाकरी, गाईची. आता पहिली भाकरी गाईला देता का तुम्ही? पहिली भाकरी यांना वाढतं, म्हणजे गाईची भाकरी यांना देता. मग गाईची भाकरी खाऊन हे कसे होणार? हे नंदीबैल सारखीचे मान हलवतात कारण गाईची भाकरी खाऊन खाऊन हे गाईसारखे झाले. हे तुम्ही जबाबदार आहात त्याला. एक सोपं सांगते, मला काही कोणाला त्रास नाही द्यायचा शब्दातून, पण आपल्या ऊसाला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही. त्याला कारण आहे की हे असं मोहोळ पडलेलं बरं, असा मवा पडलेला बरा. पण हा एक खतरनाक मवा आहे. कोणता? खुरपायला लावलं, कापूस वेचायला लावलं ना, जे टीम आपण पाठवतो ना ती, ते कापूस वेचायला, खुरपायला, हे अजिबात देवाचं नाव घेत नाहीत. हे काय बोलतात त्यांच्या जीवालाच माहिती. त्यांच्या बोलण्यामुळं त्या पिकावर असला परिणाम होतो. आलेला भाव गडप, आपल्या जवळ आलं कीच भाव जातो. यांना 10 रुपये 20 रुपये वाढवून द्या, पण त्यांना म्हणा माझ्या ताईंनो, माझ्या अक्कांनो, तुम्हाला 10 रुपये वाढवून घ्या, पण देवाचं भजन करत आमचं शेतातलं काम करा. खूप मोठा परिणाम आहे या सगळ्या गोष्टींचा. भगवंताचं भजन करा, आपलंही जीवन सुखी होईल, सगळ्यांचं इतरांचंही जीवन सुखी होईल. नामामध्ये खूप मोठी ताकद आहे. प्रयोग करून पहा, यशस्वी व्हाल. 40 दिवस तुम्ही प्रयोग करा. सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करताना देवाचं भजन करा. फक्त 40 दिवस. 40 दिवसात तुम्हाला काही ना काही चांगला अनुभव येईल. आणि 40 दिवसात जर चांगला अनुभव आला तर पुढं सातत्यानं ही गोष्ट करत राहा. जीवन सुंदर होऊन जाईल तुमचं. तुमच्या जीवनामधली कुठली रुखरुख, कुठलं अडचण किंवा हे माझं राहिलं आहे ही भावना शिल्लक राहणार नाही. कल्याण होऊन जाईल तुमचं, कोटी कल्याण. ही ताकद आमच्या शब्दाची नाही, भगवंताच्या नामाची ताकद आहे. म्हणून देवा नामस्मरण घडो, संत समागम, सत्संग आणि नामस्मरणामध्ये असताना वावगाची भ्रम नको देवा. मनामध्ये काय असा विकल्प येऊ देऊ नको देवा. आणखी एक पाहिजे बरं मला. काय? पायी तीर्थयात्रा मुखी राम तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही. माझ्या पावलानं पदयात्रा घडू दे, मुखामध्ये नामाचा लळा राहू दे देवा.
ही माझी इच्छा पूर्ण कर. याच्या पलीकडे मला काहीच नकोय. आणि
सुंदर महाराज सगळ्यांनी फार अप्रतिम गायलं आणि एक विशेष टाळी पाथरीकर बाबांसाठी। याही वयामध्ये आपण एवढ्या ताकदीनं वाजवता, तुमच्या वादनाला आमचं वंदन आहे। भगवंताची कृपा आहे। असो अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दने सेवा दृढ दे, तुझी सेवा देवा माझ्या जीवनामध्ये घडू दे, एवढीच भगवंताच्या चरणीनाथ महाराज प्रार्थना करतात। आपणही देवाला दोन हात जोडून एकच प्रार्थना करायची, देवा तुझी सेवा जीवनात घडू दे। प्रपंचामध्ये अनुकूलता प्रतिकूलता सुख दुःख या सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत। जीवन हे कधीच कायम स्थिर नसतं। आज सुखाचे दिवस असतील तर उद्या दुःखाचे आहेत, उद्या दुःखाचे असतील तर ते सुद्धा कायम राहणार नाही, पुन्हा सुख येणारच आहे। प्रत्येक परिस्थितीला सुख आणि दुःख दोन्ही गोष्टी पचवण्याची ताकद आमच्यामध्ये दे, याच्यासाठी आम्ही आमच्या जीवनात परमार्थ करत आहोत। ही भावना जागती ठेवा, सुखानं जगाल, तुम्हाला दुःखातही तुम्हाला सुखाचा आभास होईल किंवा स्थिर व्हाल तुम्ही जीवनामध्ये। परमार्थ एवढ्याच तर गोष्टीसाठी करायचा असतो। देवा आलेलं दुःख पळव असं नाही, या दुःखाला तोंड देण्याची ताकद आमच्यात निर्माण कर, याच्यासाठी जीवनामध्ये परमार्थ करायचा।